बघा, दोन नैसर्गिक संख्या 3/5च्या गुणोत्तरात आहेत. त्यांचा गुणाकार 2160 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? गुणोत्तर प्रमाण म्हणा, संख्या शाब्दिक उदाहरणे या घटकावरील म्हणा. हा प्रश्न सोडवायचा कसा? दोन संख्या लेकरांनो आणि त्या संख्यांचं गुणोत्तर प्रमाण दर्शवलं. 3/5 या गुणोत्तर स्वरूपामध्ये ह्या संख्या आहेत. लेकरांनो, जे गुणोत्तर लहान असते ती असते संख्या लहान, जे गुणोत्तर मोठा असते ती संख्या असते मोठी. प्रत्यक्षात ह्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद x यांचा गुणाकार म्हणून हे गुणोत्तर गुणिला स्वरूपात यांचा गुणाकार गणित म्हणते 2160. आता 3x गुणिला 5x म्हणजे 5 3 15 x वर्ग बराबर 2160. x वर्गला एकटं करा. 2160 कडे जातानी 15 भागिला स्वरूपात. लेकरांनो, हा भाग द्या. x वर्ग म्हणजे काय तर 15 1 15 6 उरतात, 66 होतात. आता 15 चूक 60 परत 6 उरतात, त्यावर 0 60 15 चूक 60. हा भाग जातो 144. हे वर्गपद घालवायचं लेकरांनो, म्हणजे समोरची संख्या वर्गमुळात ठेवा. हे काही गणिती गुणधर्म. हे वर्गपद घालवायचं. आम्हाला नुसत्या एक्सची किंमत पाहिजे. वर्गपद घालवायचं तेव्हा समोरील संख्या वर्गमुळात मांडणे. आता एक्स म्हणजे काय तर वर्गमुळात 144. याचाच उलट अर्थ असा, 144चं वर्गमूळ काय तर 12, अर्थात 12चा वर्ग 144. एक्सचा व्हॅल्यू 12 आला. त्यापैकी लहान संख्या कोणती? जी 3x आहे. 3 एक्सचा व्हॅल्यू किती आला हो? 12. 3 सोबत x गुणिला आहेत म्हणजे 12 3 36. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.